आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौर सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की जय. Você vê o bomba está.
family member, I can say, Jyotasri, and all my dear ones. Everyone is known to me. I am not feeling like that I am a chief guest of this program. I am one of you, and I am feeling that I am in the family of mine. So family also, I may be not knowing someone, but here everyone face is known to me. And first of all, for everyone, happy International Nurses Day. And the theme is maybe they would have read our heart. We always think someone has to produce the noise for nurses. So no one is going to produce. You yourself has to make some voice. That's what the theme of our International Nurses Day 2022. So here what I am requesting you all is that for your problems, for your issues, or whatever hurdles or difficulties you are facing, you have to start first to make some voice. You should not expect that nursing superintendent will make some noise or the principal will make some solution for the problems. You yourself has to make a sound or make a voice in order to lead others. Someone has to start. No one is starting means cannot lead, or the way will not be end. So you have to start. Someone has to start. That someone don't expect from others. You yourself is the someone for yourself. So with this wish, I am again wishing to Kunal Malkapuri sir. He made us to be under one roof or under one umbrella, under this name, that is United Nurses Association Yavatmal. It is a great initiative and support which is made by our Malkapuri sir, and I am very proud of him. He made us to come under one roof to discuss some issues, or maybe it is no need of issues. To make ourselves proud, he made a United Nurses Association. And I am also a member of United Nurses Association. In that I am very happy, and I will be doing my support and my help with him. And with this, once again, for all of you, happy International Nurses Day. Thank you. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर तसेच श्रोतेगण यांना माझा सप्रेम नमस्कार. आज मी आपल्या समोर नर्सेसचे जीवन हे कवितेच्या स्वरूपात मांडू इच्छिते. कधी असंही जगावं लागतं, कधी असंही जगावं लागतं. खोट्या हसण्याच्या पडद्याआड खरं दुःख लपवावं लागतं. कर्तव्याच्या नावाखाली स्वतःला राबवावं लागतं. कधी असंही जगावं लागतं. इतरांना आनंदी ठेवण्यासाठी डोळ्यातले पाणी लपवावं लागतं. खूप इच्छा असूनही नाही असे म्हणावं लागतं. असं इतरांना हसवता हसवता कधी खूप रडावं लागतं. कधी असंही जगावं लागतं, कधी असंही जगावं लागतं. नर्सेस दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू मॅम फॉर One am present here. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आधुनिक नर्सिंगच्या जनक मिस फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या फोटोला मी वंदन करतो आणि बोलण्याला सुरुवात करतो. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय सौ वीरा चांदेकर मॅम,
प्रिन्सिपल ऑफ श्रीमती सुमित्राबाई ठाकरे कॉलेज ऑफ नर्सिंग, सोबतच प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेल्या ज्योतिश्री अत्रे मॅडम, प्रिन्सिपल ऑफ देशमुख स्कूल ऑफ नर्सिंग यवतमाळ, आपल्या युनियनचे व्हाईस प्रेसिडेंट मिस्टर शीतल डोके सर, प्रसिद्धी प्रमुख मिस्टर प्रणय शेलोकार सर आणि आपल्या युनियनच्या सेक्रेटरी कल्पना कोपरकर मॅडम, आपणा सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्यासाठी खूप मोलाचे लोक असलेले आणि या नर्सिंगचं उद्याचं भविष्य आणि आजचं भविष्य हे नर्सिंग प्रोफेशनमध्ये दाखवून देणारे असे माझ्यासमोर बसलेले नर्सिंगचं भविष्य असे नर्सिंग ऑफिसर, आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी अध्यक्ष या नात्याने स्वागत करतो युनायटेड नर्सेस असोसिएशन महाराष्ट्राकडून. तर तुमच्या स्वतःसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. धन्यवाद. आजचा हा प्रवास युनायटेड नर्सेस असोसिएशन ही महाराष्ट्रामध्ये जवळपास 3 ते 4 वर्ष आधीपासून स्थापित झाली आणि आपल्या यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये जवळपास 1 ते 1.5 वर्ष झालं की ही असोसिएशन रन होत आहे. याच्या मागं खूप लोक काम करत आहे आणि पुढं पण काम करत राहतील. पण ही असोसिएशन स्थापित करण्याचं काम का पडलं, ही युनियन स्थापन करण्याचं काम का पडलं, कारण नर्सिंग ऑफिसर जो आहे, ज्याला आपण नर्सेस म्हणतो, या नर्सेसवर होणारे अत्याचार, अन्याय, हे अन्याय आणि अत्याचार आपण आतापर्यंत सहन करत आलो. मला असं वाटते मिस फ्लॉरेन्स नायटिंगेल यांनी या प्रोफेशनची सुरुवात केली होती, त्या जगातल्या पहिल्या नर्स होत्या. तर आज त्यांनी हे प्रोफेशनची सुरुवात करून आज हे प्रोफेशन इथपर्यंत आलंय याची आपल्या सर्वांना जाणीव आहे. आणि या प्रोफेशनच्या माध्यमातूनच आपल्याला व्यवसाय मिळाले आहे आणि आपलं एज्युकेशन, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन हे आपल्या प्रोफेशनमध्ये, या कोर्समध्ये आपण करतोय. तर हे शिकत असताना आपल्याला काय शिकायचं आहे आणि काय या ठिकाणी आज आपण या प्रोग्रामला आलोय तर इथून काय घेऊन जायचं आहे, तर त्या संपूर्ण गोष्टीचा अहवाल मी आज आपल्यासमोर ठेवतोय, सादर करतोय. आशा करतो तुम्हाला आवडेल. नेहमीच आम्हाला मार्गदर्शक म्हणून आपल्या रिस्पेक्टेड प्रिन्सिपल मॅम श्रीमती सुमित्राबाई ठाकरे कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्रिन्सिपल मॅम नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि त्यांचा खूप मोठा सपोर्ट आमच्यासाठी असतो की आम्हाला एक बॅकबोन म्हणून नेहमी काम करत असतात. जे आतापर्यंत प्रोग्राम झाले, प्रत्येक प्रोग्रामसाठी किंवा प्रत्येक प्रोग्राम बद्दल आम्ही त्यांना सजेशन मागतो, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळत असते. त्यावेळेस आम्हाला खूप मोठा आधार वाटतो की अशी आपल्या प्रोफेशन मधल्या खूप मोठ्या व्यक्ती ज्या आपल्या सोबत आहेत, तर माणूस हा पुन्हा नव्या गतीनं काम करायला लागतो, त्याला त्याची हिंमत वाढून जाते. तर त्यासाठी मी मॅडमचे मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच मॅम. आणि आज हा कार्यक्रम, या कार्यक्रमासाठी चीफ गेस्ट म्हणून मॅडमला इन्व्हाइट करायचं होतं. मॅडमला आम्ही इन्व्हिटेशन दिलं आणि मॅडमनी विदिन सेकंडमध्ये या कार्यक्रमाच्या चीफ गेस्टसाठी हो म्हटलं. त्याबद्दल सुद्धा मॅडमचे मी मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी मॅडम आल्या आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल सुद्धा धन्यवाद. आणि सोबतच ज्योतिश्री अत्रे मॅम यांना सुद्धा आम्ही इन्व्हाइट केलं आणि त्या सुद्धा या कार्यक्रमाला आल्या, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. थँक्यू मॅडम. आणि सोबतच आज नर्सिंग प्रोफेशनमध्ये चालू असलेले अन्याय, तर आजचा हा दिवस हा नर्सेससाठी खूप मोठा दिवस आहे. जवळपास 30 लाख, किती 30 लाख नर्सेस भारतात कार्यरत आहेत. 30 लाख हा काउंट काही छोटा मोठा काउंट नाही आहे. आणि जगात 2,70,00,000, जगात 2,70,00,000 नर्सेस काम करत आहेत. पण मला सांगा, आतापर्यंत नर्सेसचे प्रॉब्लेम कोणी मांडले, कोणी नर्सेससाठी उभं झालं नाही. आपण फक्त एज्युकेशन देतोय, मान्य आहे. नर्सिंग इज अ नोबल प्रोफेशन असं म्हटलं जातं. नर्सिंग इज अ नोबल प्रोफेशन. बट खरंच हे नोबल प्रोफेशन आज आपल्यासमोर दिसते का? तर याचे कारण हे आपण आपल्या स्वतःमध्ये शोधायला पाहिजे. कारण याला जबाबदार हे आपणच आहोत की फ्लॉरेन्स नायटिंगेल आहे? नाही. त्यांनी हे प्रोफेशनची सुरुवात करून चुकी केली का? नाही. आज त्यांना कसं वाटलं नाही पाहिजे, त्यांनी त्या
सुरुवात केली कशासाठी की हे एक नोबेल प्रोफेशन सेवा देण्यासाठी आणि लोकांची सेवा करण्यासाठी या प्रोफेशनची सुरुवात झाली होती. पण आजचं जे चित्र आहे, आज चित्र असं झालंय की या नर्सिंग प्रोफेशनकडे फक्त व्यवसाय म्हणून बघितलं जात आहे. हे चित्र खूप वेगळं करून ठेवलेलं आहे. याच्यासाठी प्रायव्हेटायझेशन जे आहे, खाजगीकरण होत आहे, हे खूप जबाबदार आहे, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आज तुम्हाला सांगतो, ज्या एक्झाम तुम्ही देता म्हणजे शासकीय रुग्णालयामध्ये लागण्यासाठी ज्या एक्झाम तुम्ही देता त्या एक्झाम मध्ये प्रायव्हेट नर्सिंग कॉलेजेस मधून निघणाऱ्या विद्यार्थ्यांवर भयंकर अन्याय होत आहे. आता हे अन्याय कशा प्रकारचे आहे तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. हा अन्याय जसा 50-50 हा नियम लागलेला आहे. जसं DHS एक्झाम होते, त्या DHS एक्झाम मध्ये 50-50% हा नियम आहे. आता 50-50% नियम म्हणजे काय, तर 50% जागा या खासगी नर्सिंग कॉलेज मधून निघणाऱ्या लोकांसाठी राखीव राहील आणि 50% जागा या प्रायव्हेट आपल्या गव्हर्नमेंट कॉलेज मधून निघणाऱ्या लोकांसाठी राखीव राहील. मला सांगा, महाराष्ट्राचा जर सर्वे तुम्ही केला, प्रत्येक महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही फिरले तर एकूण फक्त 4 गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये. आता फक्त 2ची वाढ झाली, त्याच्यामध्ये एकूण 6 नर्सिंग गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजेस झाले आहेत आणि प्रायव्हेट जवळपास 200 ते 250 प्रायव्हेट नर्सिंग कॉलेजेस आहेत. फक्त BSc नर्सिंग म्हणतोय मी, बाकीचे तर दूरचे ANM JNM किती असतील तर तुम्ही मोजत बसा. तर मला सांगा, 50-50 जागा या जर राखीव केल्या तर प्रायव्हेट नर्सिंग कॉलेज मधून निघणारे विद्यार्थी जातील कुठं? गव्हर्नमेंट मधून निघणारे तर लागतीलच, पण प्रायव्हेट मधून निघणारे जातील कुठं? याच्यासाठी हे अन्याय होते, याच्यासाठी बोलणार कोण? त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट की 90-10 हा नियम, 90% जागा या मुलीसाठी राखीव आणि 10% जागा या मुलांसाठी राखीव. आपण या ठिकाणी भेदभाव करणार नाहीये. मुली पण तेवढ्याच आपल्याला प्रिय आहे आणि मुलं पण तेवढेच प्रिय आहे. पण माझं असं म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर या भारतात जन्मले असते तर त्यांच्या भारतामध्ये अशा प्रकारचे अन्याय का होत आहे? जर असे अन्याय जर तुमच्यावर होत असेल तर हे अन्याय तुम्ही सहन करायला नाही पाहिजे. जर ऍडमिशन घेताना आपल्याला 70-30चा रेशो आहे आणि गव्हर्नमेंट एक्झाम देताना 90-10चा रेशो का, हा माझा प्रश्न आहे. तर या सर्व प्रश्नासाठी त्याच्यासोबतच खाजगीकरण, काल परवा एक न्यूज आली, काल परवाच्या न्यूज मध्ये काय झालंय की DMER ही संस्था माहिती आहे तुम्हाला, DMERचं खाजगीकरण चालू आहे. म्हणजे ज्या DMERच्या जागा सरळ सेवे भरतीमधून भरल्या जात होत्या ते आता कंत्राटदाराकडून भरल्या जातील. म्हणजे पैसा घे लावून दे, एवढाच विषय आहे. समजले? तुम्ही 1 ते 2 लाख रुपये द्यायचे, तिथली 25,000ची सीट कन्फर्म करायची. हे मी जाहीर कार्यक्रमात बोलतोय कारण माझ्याकडे तसे प्रूफ आहे. आतापर्यंत लागलेले लोक, आतापर्यंत लागलेल्या लोकांचे नंबर आणि त्यांचे रोल नंबर सहित माझ्याकडे इन्फॉर्मेशन आहे. म्हणून मी जाहीर कार्यक्रमामध्ये बोलतोय की अशा प्रकारचे गैरव्यवहार या महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि ते DMER अंतर्गत आतापर्यंत एकच संस्था अशी होती की जी DMER होती. म्हणजे DMER वर आपण विश्वास ठेवू शकत होतो की तिथं पारदर्शकता होती. म्हणजे तुम्ही एक्झामचा अभ्यास केल्यानंतर तिथे तुम्ही लागणार हे तुम्हाला गॅरंटी होती. पण आज असं झालंय, अभ्यास करणाऱ्या पोरांना काही महत्त्व राहिलेलं नाहीये. ज्याच्याकडे पैसा आहे तो लागल. इथून पुढं हे समजून घ्या, ज्याच्याकडे पैसा आहे तो लागल. प्रत्येक ठिकाणी अन्याय तुमच्यावर होते. मग मला सांगा, एवढ्या प्रकारचे अन्याय जर तुमच्यावर होत आहे याच्यासाठी आपण बोलणार कधी? आजचं 2022चं जे नर्सिंग प्रोफेशनसाठी किंवा नर्ससाठी जे थीम म्हणतो आपण, या नर्सेस दिवसाची थीम आहे अ व्हॉइस टू लीड. अ व्हॉइस टू लीड. तुमचा आवाज, तुम्ही कधी बोलता का? अन्याय विरुद्ध कधी बोलले का? नाही. आम्ही मूग घेऊन बसतो. म्हणजे काय, आमच्या डोळ्यासमोर अन्याय होतोय, आम्ही काहीच बोलणार नाही, आम्हाला बोलायचंच नाही. जे लोक करतायत ते लोक करत राहणार आहे आणि तेच मरत राहणार आहे. करणारेच मरत असतात, पण आपल्याला काही देणं घेणं नाही. मला असं वाटतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून नर्सेस मध्ये एकच जागृती करायची की नर्सेसला जागा करायचं आहे. आज जर एक नर्स जागी झाली तर तुमच्या हॉस्पिटल जे आहे ते पूर्ण हॉस्पिटल 90 ते 95% हॉस्पिटल नर्सिंगच्या भरोश्यावर चालते. मी एक दाव्यासहित बोलू शकतो. डॉक्टर लोक पण असतात, पण डॉक्टर लोक फक्त ऑर्डर्स टाकल्यानंतर त्या ऑर्डर्स फॉलो करणे कोणाचं काम आहे? नर्सेसचं काम आहे. पेशंटची केअर घेणं कोणाचं काम आहे? नर्सेसचं काम आहे. आणि त्या नर्सेसला पगार किती आहे? नर्सेसचा पगार किती आहे? 5,000 रुपये, 8,000 रुपये, 10,000 रुपये. मला सांगा, 4 वर्ष तुम्ही BSc नर्सिंगची डिग्री केली, 5,000 साठी केली का? 8,000 साठी केली का? नाही केली ना. मग तुम्ही आज सुप्रीम कोर्टाचा GR आहे, कोणाला पाहिजे असेल तर माझ्याकडे सुप्रीम कोर्टाचा GR आहे. त्या GR मध्ये म्हटलं की प्रत्येक मल्टी स्पेशालिटी
हॉस्पिटलला 20,000च्या खाली पगार देता येत नाही असा GR आहे सुप्रीम कोर्टाचा. त्या GR वर कोण काम करते? कोणीच करत नाही. इम्प्लिमेंटेशन झिरो. त्या तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी पण तुम्ही बोलू शकत नाही. हॉस्पिटलमध्ये तुम्ही रिझ्यूम त्यासाठी केले, हा सर मला तुमच्या इथे जॉब पाहिजे, पेमेंट किती देणार? 5,000 रुपये. तुमच्या पेमेंटची डिमांड अजिबात राहणार नाही. तुम्ही काय म्हणता? 5,000 रुपये देता, खुश आहे तुम्ही, 5,000 खुश आहे. पण तुम्हाला हे तुमच्यासाठी असलेले फायदे माहित नाही की तुमच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असेल तर मिनिमम 20,000ची सुरुवात झाली पाहिजे. हॉस्पिटलसाठी बोलतो मी. मग या गोष्टीसाठी हे अन्याय तुमच्यावर होत आहे. पगाराचं वेतन कमी आहे. नाईट शिफ्टमध्ये ज्या तुमच्या शिफ्ट चालतात, प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, कंटिन्यू 3 शिफ्ट झाल्यानंतर 1 नाईट ऑफ, कंटिन्यू 4 शिफ्ट झाल्यानंतर 1 नाईट ऑफ. हा नियम कुठला आहे? कोण माणूस कंटिन्यू 3 ते 4 नाईट करून ऑफ घेऊ शकतो? आणि ते ऑफ म्हणजे त्या दिवशीचा ऑफ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी इव्हिनिंग जॉईन करायची, बरोबर? शिवाजी सर, नाना सर या ठिकाणी आलेले आहे. नाना सरांचं मी स्वागत करतो. हे आपल्या शासकीय आयुर्वेदिक कॉलेजेसमध्ये स्टाफ म्हणून कार्यरत आहे. ते आधी प्रायव्हेटमध्ये होते, त्यांना सगळी कंडिशन माहिती आहे आणि इथले जवळपास लोक प्रायव्हेटमध्ये काम करत आहेत. तर ही सगळी कंडिशन आपल्याला माहीत असताना आपण त्या ठिकाणी बोललं पाहिजे, आपण त्या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडली पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो, आज जर तुम्ही बोलणार नाही तर इथून 5 वर्षानंतर भयंकर वाईट परिस्थिती या नर्सिंग प्रोफेशनची येणार आहे. म्हणून आम्ही चिल्लावून सांगतो, आपले जे युनायटेड नर्सेस असोसिएशन महाराष्ट्राचे जे ग्रुप आहे, यवतमाळ जिल्ह्यामध्ये कार्यरत ग्रुप आहे, त्या ग्रुपवर नेहमी आम्ही चर्चा करतो, पण बोलायला कोणीच तयार नसते. आज या कार्यक्रमामध्ये आम्ही बोलतोय याचं कारण की नर्सेसवर होणारे अन्याय भयंकर अन्याय आहे. उद्या तुम्हालाच आपल्या स्वतःला जो नर्सिंग ऑफिसर आहोत त्याचा अभिमान वाटला पाहिजे, ना की आपला कोणी अपमान करून गेला पाहिजे. आज नॉन प्रोफेशनल लोक जे नर्सिंग प्रोफेशनशी रिलेटेड नाही आहे ते तुमचा अपमान करून जातात, त्या गोष्टीचं खूप वाईट वाटते. त्यावेळेस आपण काही उत्तर देऊ शकत नाही. मग वाईट वाटून घ्यायचं नाही तर वाचा फोडायची. बाबासाहेब बोलून गेले, जो शिकेल तो गुरगुरेल, जो शिकतो तो गुरगुरतो. मग आपण शिक्षण घेऊन काय करतोय? आपण शिक्षण घेऊन फक्त शांत बसतोय. आम्हाला दुनियेचं काही देणं घेणं नाही. लोक काय करते ते करू द्या, आम्हाला आमचा पगार, आमची ड्युटी, ते पण ड्युटी आपल्याला नियमानुसार भेटत नाही, ड्युटी नियमानुसार पगार देत नाही. मला सांगा, कोविडमध्ये इथं बसलेल्या लोकांनी किती लोकांनी काम केलं? कोविडमध्ये पगार किती होता? 20,000 रुपये होता. 20,000 पगार का भेटला? याचं कधी उत्तर तुम्ही शोधता का? कारण सुप्रीम कोर्टाचा GR आहे, नर्सिंग ऑफिसरला 20,000च्या खाली पगार देता येत नाही. मग त्यावेळेस तो फंड हा सेंट्रल गव्हर्नमेंटकडून येत होता, म्हणून प्रायव्हेट हॉस्पिटल सुद्धा तुम्हाला 20,000 पगार देत होतं का नाही? आणि मग आता काय, कोविड गेला, पुन्हा 5,000 चालू झालं तेच, बरोबर आहे? आज काय झालंय, आपल्या नर्सिंग प्रोफेशनसाठी, नर्सिंग ऑफिसरसाठी सांगतोय मी, आपला माणूस जॉबवरच्या नॉन प्रोफेशनल माणसाला इज्जत देतोय, पण घरच्या बापाला इज्जत देत नाही. हे एक सत्य परिस्थिती आहे. म्हणजे प्रायव्हेट ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय त्या ठिकाणी तुम्ही सगळ्या गोष्टी मान्य करायला तयार आहे, पण आपल्या घरी जर आपल्याला एखादं काम सांगितलं, तुम्ही म्हणता नाही मला काम आहे बाबा तुम्ही करून घ्या, हे आपले वाक्य असते. मग त्या ठिकाणी तुम्ही एवढे झुकले की तुमचा स्वाभिमान तुम्ही गहाण ठेवला. हा स्वाभिमान जागा करा आणि नर्सिंग प्रोफेशनला त्या उंचावर नेऊन ठेवा, जे की या आज फ्लॉरेन्स नाइटिंगेल आपल्या आधुनिक नर्सिंग प्रोफेशनचे जनक आहेत, त्यांना सुद्धा स्वाभिमान वाटला पाहिजे. अशा प्रकारचा स्वतःला प्राऊड फील होईल असं काहीतरी करा, जेणेकरून आपले नर्सिंग प्रोफेसर उंचावेल. आणि या ठिकाणी सर्वजण आले, हा कार्यक्रमची शोभा वाढवली, त्याबद्दल सर्वांचे मी आभार. जे ऑन स्टेज आहे, बॅक स्टेज आहे, या कार्यक्रमासाठी प्रत्येकाने अतोनात मेहनत केलेली आहे. अरेंजमेंट, डेकोरेशन पासून आपल्या युवराज सरांनी या हॉलची अरेंजमेंट केली, इतका उत्कृष्ट हॉल आपल्याला अरेंज करून दिला. त्यासोबतच निखिल सर, सूरज सर, आपला नीरज मालवणकर यांनी सुद्धा अतोनात या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली. शंतनू सुद्धा, या प्रत्येकाचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल ऑर्गनायझरचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
विचारांच्या मशाली हातात घेऊन तडकत्या सूर्याचा वारसा सांगणाऱ्या मान्यवरांचे आभार आभार. वादळांच्या छाती झेलण्याचे साहस, वादळांच्या छाती झेलण्याचे साहस आणि सामर्थ्य देणाऱ्या वक्त्यांच्या शब्दांचे आभार. सर्व काही शांतपणे ऐकून घेणाऱ्या, सर्व काही शांतपणे ऐकून घेणाऱ्या संयमी श्रोत्यांचे आभार. कार्यक्रमाच्या वेळेपर्यंत सर्व काही सुयोग्यपणे जुळवून आणणाऱ्या नियोजकांच्या युक्तींचे आभार. उत्तम उदात्त विचारांनी प्रेरित असे कार्यक्रम घडवून आणणाऱ्या आयोजकांच्या इच्छाशक्तींचे आभार. वेळ, परिश्रम, पैसा खर्च करून कार्यक्रमाची शोभा वाढवणाऱ्या सर्व व्यक्तींचे आभार. आणि सर्व काही सुरळीतपणे घडवून आणणाऱ्या त्या ईश्वर शक्तींचे आभार. आभार आभार आभार. आपण सर्व मंडळी या ठिकाणी कार्यक्रमाला आलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे युनायटेड नर्सेस असोसिएशन कडून सर्वांचे आभार. धन्यवाद. आणि कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. मी आभार मानेन मला आभार प्रदर्शनाची जी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद सर. विचारांच्या मशाली हातात घेऊन तडकत्या सूर्याचा वारसा सांगणाऱ्या मान्यवरांचे आभार आभार. वादळांच्या छाती झेलण्याचे साहस, वादळांच्या छाती झेलण्याचे साहस आणि सामर्थ्य देणाऱ्या वक्त्यांच्या शब्दांचे आभार. सर्व काही शांतपणे ऐकून घेणाऱ्या, सर्व काही शांतपणे ऐकून घेणाऱ्या संयमी श्रोत्यांचे आभार. कार्यक्रमाच्या वेळेपर्यंत सर्व काही सुयोग्यपणे जुळवून आणणाऱ्या नियोजकांच्या युक्तींचे आभार. उत्तम उदात्त विचारांनी प्रेरित असे कार्यक्रम घडवून आणणाऱ्या आयोजकांच्या इच्छाशक्तींचे आभार. वेळ, परिश्रम, पैसा खर्च करून कार्यक्रमाची शोभा वाढवणाऱ्या सर्व व्यक्तींचे आभार. आणि सर्व काही सुरळीतपणे घडवून आणणाऱ्या त्या ईश्वर शक्तींचे आभार. आभार आभार आभार. आपण सर्व मंडळी या ठिकाणी कार्यक्रमाला आलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे युनायटेड नर्सेस असोसिएशन कडून सर्वांचे आभार. धन्यवाद. आणि सर व्हिडिओ. सर्वांना नमस्कार आणि सर्वप्रथम सर्वांना जागतिक नर्सेस दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या जागतिक नर्सेस दिनानिमित्त 12 मे निमित्त 2022ला आम्ही यवतमाळ शासकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी येऊन युनायटेड नर्सेस असोसिएशन महाराष्ट्रकडून आम्ही या ठिकाणी अल्पाहाराचा वाटप केलेला आहे. तरी युनियनच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता. त्यानिमित्त आम्ही सर्वांना त्या अल्पाहाराचं वाटप केलं आणि यासोबतच सर्वांनी उत्तम असा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे. सर्वांचे आशीर्वाद सुद्धा या माध्यमातून मिळालेला आहे.